आरंभ होत आहे असा आहे. पांडुरंग परमात्म्यांचा अवतार अतिशय महत्वाचा आहे. एक, तुम्ही पंढरपूरला जाऊन आलात त्याचंही जेवण बरोबर महाराज, ह्याला हमद म्हणतात. एकादशीहून किती वेळ झालं? 2 दिवस झाले असतील बरोबर, 2 दिवस झाले. लगेच केल्याबरोबर झालं. एकेकाच्या घरात महिनाभर मामद होत नाही, 1.5 महिन्यानं होत आहे, 2 महिन्यानं होत आहे. घरातल्या वहिनी म्हणतात पर्याय का पुढं हे बघा बरोबर. द्वादशी त्रयोदशी चतुर्थी करायला लागते. आता जरा मागं जाऊ. आपला समाज पारमार्थाने विमुख झाला. आपला समाज आई वडिलांना न बघणारा झाला. आपला समाज व्यसनाला लागला. पण आपल्या ज्या रक्तामध्ये जन्माला आलो तिची संस्कृतीची जाण मात्र करून घेता आली नाही. मरून गेलो. मरण माझे मरून या गेले, मजला केले अमर. एक विषय सुटला बरं का. स्वर्ग क्षमासाई कैलास तपोभूमी आहे. महादेवाचे जेवढे भक्त आहात ओम शिवाय नमः तोच करावं लागतं. वैकुंठातले विष्णू परमात्म्याचे पांडुरंगाचे जेवढे भक्त आहेत ती भक्तभूमी आहे. वैकुंठात गेलो की नाही ती भक्तभूमी आहे. वैकुंठातले लोक येतात, भक्ती शिकवतात आणि वैकुंठात निघून जातात. महादेवाची तपोभूमी कैलास, वैकुंठ भक्तभूमी आणि इंद्रदेव शची मातेंचं जे स्वर्ग आहे ती भोगभूमी. गरुड पुराण वाचा बरं का. बोल का माता आम्हालाच बोलतोय का काय बोल नका. लगेच पर्सनला चालू करायचं आहे. माझ्या पाया पडतील, बंद कर म्हणतील. जरा ऐका बरं का. कैलास तपोभूमी, वैकुंठ भक्तभूमी, स्वर्ग भोगभूमी. पुण्य संपादन करायचं, सत्यनारायण क्षमा असावी, दान धर्म करायचा, पुण्य संपादन करायचं, पुण्य गोळा करायचं आणि स्वर्गात जाऊन भोग भोगायचा, यथेच्छ अमृत प्राशन करायचं, पुन्हा जन्माला यायचं. आणि हे कलियुग जे आहे याला रणभूमी म्हणतात, युद्धभूमी. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. महाराजांनी ताकीद दिली. रात्रंदिवस आमच्या चित्तामध्ये तळमळ आहे. झोपताना मी विचार करून झोपता भाई का उद्या वैरणीचं कसं काय, गौतमी काय नाही, काय वसाचं बिल बी येईना, काय नाही. म्हणजे झोपताना मी हेच चिंता. सकाळी उठल्या बरोबर ह्या ते काय आवरणा ही गडबड. याचा अर्थ आम्ही समाधान नाही. काही लोकांनी मुलाचं नाव समाधान ठेवलं, काही मुलींची नाव शांती, ते बी काय परिणाम झाला नाही. जर आम्ही जरा मागं वळून जाऊ. खरी समाधानाची सुखाची जागा आहे ती फक्त आम्ही चुकलो. सर्व सुखाचे आधार बाबा Oh,